तर रविवारी नागपूरमध्ये फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला। पण या मंत्रिमंडळामध्ये सुधीर मुनगंटीवार, छगन भुजबळ, विजयकुमार गावित आणि धर्मराव बाबा अत्राम यासारख्या वरिष्ठ नेत्यांना मंत्रिपद मिळू शकलं नाही। या चौघांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे आता वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। पाहूया या मंत्र्यांना मंत्रिपद का नाकारण्यात आलेलं असू शकतं। छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांनी बंडखोरी केलेली होती, हे एक मुख्य कारण असू शकतं। महायुतीच्या उमेदवाराविरोधात समीर भुजबळ अपक्ष म्हणून लढले, हे देखील कारण भुजबळांना मंत्रिपद नाकारण्यामागे असू शकतं। तर मुनगंटीवार आपले विश्वासू ब्रिजभूषण पाझारेंसाठी चंद्रपूरमध्ये त्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते। किशोर जोरगेवारांना उमेदवारी मिळताच पाझारेंनी बंडखोरी केलेली होती आणि या सगळ्या स्थानिक राजकारणाचा परिणाम त्यांच्या मंत्रिपदावर झालेला असू शकतो। तर विजयकुमार गावित महायुतीच्या उमेदवाराविरोधात गावितांची कन्या हिना गावित यांनी बंडखोरी केली होती। अहेरी मतदारसंघामध्ये धर्मराव बाबा अत्राम यांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री अत्राम यांनी बंडखोरी केली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।